इंदोरीकर महाराजांचं या ठिकाणी आगमन जे आहे ते स्टेजवर झालं गेलंय। जवळपास या ठिकाणी 8 LED आहेत, CCTV कॅमेऱ्याची देखील नजर आहे आणि वधूवरांचं आगमन जे आहे ते या ठिकाणी झाले आणि देशमुख परिवारातले सगळे नातेवाईक जे आहेत या ठिकाणी बऱ्यापैकी मंचावर जे आहे ते त्यांचं आगमन झालंय। मात्र या ठिकाणी साऊंड सिस्टीमचे नियोजन करणारे काळे सर माझ्यासोबत आहेत। जवळपास कशा पद्धतीमध्ये ही माईक टेस्टिंग वगैरे पूर्ण झाली? आता थोड्याच वेळामध्ये मुलीचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। बाबा पण या ठिकाणी आलेले आहेत आणि साऊंड टेस्टिंग पण चालू आहे। LED स्क्रीन, CCTV कॅमेरे सर्व या ठिकाणी सज्ज आहेत आणि तयारी आता ऑलमोस्ट सर्व तयारी कंप्लीट झालेली आहे। मुलीचं पण आगमन झालेलं आहे, वरती बाबा पण आलेत। इकडे तुम्ही कॅमेऱ्यातून आपले कॅमेरामन दाखवू शकता इकडे। तर धन्यवाद। या ठिकाणी पाहिला गेलं तर जवळपास सगळ्या सिस्टीमची चेकिंग झालेली आहे। इंदोरीकर महाराज वधूवरांचं देखील आगमन जे आहे ते झालं गेलंय आणि आता यानंतर इंदोरीकर महाराजांचं कीर्तन देखील या ठिकाणी पार पडणार आहे आणि जवळपास कायला गेलं तर माझ्या काही अंतरावर जर एक ध्वज उभारण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम जो आहे तो या ठिकाणी होणार आहे आणि चोख नियोजन जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का, इंदोरीकर महाराज आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून काय बोलतील याकडे मात्र सर्वांचंच लक्ष लागलंय। देवेंद्र फडणवीस या मंचावर आल्याच्या नंतर ते काही वधूवरांना शुभ आशीर्वाद दिल्याच्या नंतर ते काय बोलतील का, हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन सोबत सूरज बडिया, संगमनेर।